नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडिया यांची हत्या करणं तसंच घातपात घडवून भारतात मोठी जीवित आणि वित्तहानी करण्याचा अबू जुंदाल आणि त्याच्या साथीदारांचा कट होता। यासाठी त्यांनी मराठवाड्यात 40 किलो RDX, 16 AK-47 रायफली, 500 हँड ग्रेनेड आणि 5000 जिवंत काडतुस असा मोठा शस्त्रसाठा करून ठेवला होता। याची खबर ATS अधिकाऱ्यांना लागली आणि त्यांनी 9 मे 2006 रोजी मराठवाडा महामार्गावर हा सगळा शस्त्रसाठा जप्त केला। या प्रकरणी विशेष मोक्का न्यायालयानं आरोपींपैकी अबू जुंदालसह 7 आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप, दोघांना 14 वर्षांचा कारावास तर तिघांना 8 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली। 43 किलो RDS ही साधारण गोष्ट नाही आहे। 16 AK-47 ही पण साधारण गोष्ट नाही। 2300 राऊंड होते। त्याचा यूज जर झाला असता तर किती मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी झाली असती हा विचार नक्कीच पुढे देतो आणि त्यानुसारच हे जजमेंट आपल्याला दिसेल आलेलं आहे। न्यायालयानं दिलेल्या काठीवर न्यायालयानं 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। 12 आरोपींविरोधात गुन्हा या ठिकाणी साबित झालेला आहे आणि त्यांना सजा झालेली आहे। ही सुद्धा ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे। मला वाटतं काय त्रुटी असू शकतील, कारण जो तपासाची व्याप्ती आहे ही व्याप्ती फार मोठी होती। त्या काळामध्ये ATS नवीनच फॉर्म झालेलं होतं। मुंबईच्या बाहेर तोपर्यंत आपले युनिट्स पण स्थापन झालेले नव्हते, त्यामुळं मुंबईतूनच या सगळ्या गुन्ह्याचा तपास तेव्हा करण्यात आला होता। सर्वच आरोपींवरचा मोक्का न्यायालयानं रद्दबातल ठरवला, पण मोक्का आधारे घेतलेल्या जबाबावरच न्यायालयानं 7 आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली। त्याला आरोपींचे वकील वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार आहेत। इल्ज़ाम जो साबित करने थे, जैसे ये माल टेम्पो में आया था वहाँ से, वो गाड़ी अभी तक नहीं पकड़ी गई। अगर मैं एक पेन भी कहीं से खरीदूँ तो दुकान का पता होना चाहिए, वो तो है ही नहीं। टेम्पो जो गाड़ी इसमें माल आया था वो पकड़ी जानी थी, तब हम लोग को पता था, तब यकीन कर सकते थे कि ये केस सच्चा है कि झूठा है। कोर्ट ने मतलब अपना इन्फ्लुएंस निकाला है। हाई कोर्ट का इन्फ्लुएंस इससे अलग हो सकता है, सुप्रीम कोर्ट का उससे और अलग हो सकता है। हमने अपना जो है तर्क कोर्ट के सामने रखा था, इस स्टेज पे कोर्ट ने उसको एक्सेप्ट नहीं किया। या प्रकरणाचं गांभीर्य मोठं आहे, पण या प्रकरणातल्या दोषींना आपल्या कृत्याचा तीळ मात्रही पश्चाताप झाल्याचं त्यांच्या देहबोलीतून दिसत नव्हतं। मुंबई मध्यवर्ती कारागृह आर्थर रोड या कारागृहामध्ये जे विशेष मोक्का न्यायालय होतं, त्या न्यायालयाने हा निकाल देताना हा संपूर्ण निकाल जो आहे तो जनसामान्याचा आहे। कारण का या प्रकरणातील जे 65 साक्षीदार आहेत ते स्वतःहून तपास यंत्रणांसमोर आले होते आणि त्यांनी या संपूर्ण कटाबद्दल आपली साक्ष दिली होती। त्यामुळे हा संपूर्ण निकाल जो आहे तो जनसामान्याचा आहे असं मत देखील न्यायालयाने नोंदवलेलं आहे। त्यामुळे भविष्यात अशा कुठल्या घटना घडल्या तर या निकालाचा आधार घेऊन जनसामान्य म्हणजेच लोक स्वतःहून पुढे येऊन साक्षी देतील असं न्यायालयाचं या निकालावरून म्हणणं आहे। पुढे जर्नलिस्ट मोहनचा अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।